नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय आहे मराठी अक्षर भारती आणि या मराठी अक्षर भारतीतील पाठ 6वा ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ हा आज आपण अभ्यासणार आहोत। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ या पाठाचा इतिहास, खेळाडूंची माहिती, त्याचप्रमाणे ह्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा केव्हा आणि कुठे सुरू झाल्या ह्याविषयी माहिती मिळवली। त्याचप्रमाणे या खेळांसाठी केली जाणारी जी अवाढव्य तयारी आहे या तयारीविषयी पण जाणून घेतलं। जगभरातील राष्ट्रांचा सहभाग, ऑलिम्पिकचं महत्त्व, ऑलिम्पिकमध्ये गाजलेले काही खेळाडू याविषयी माहिती या पाठाच्या माध्यमातून लेखकाने दिलेली आहे, ती माहिती आपण मिळवली। ऑलिम्पिकमुळे बंधुभाव निर्माण होण्यास फारच मदत होते हे देखील लेखकाने आपल्याला या पाठाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याच पाठाचा दुसरा भाग म्हणजेच कृतीपत्रिका आज आपण जाणून घेणार आहोत। तर ह्या कृतीपत्रिकेविषयी आता आपण माहिती मिळवूया। तो बच्चों, हमें क्या करना है, कृतीपत्रिका किस प्रकार हल करनी है, इसके बारे में जानकारी प्राप्त करनी है। तर पहिला प्रश्न आहे, आकृतिबंध पूर्ण करा। ऑलिम्पिक व्हिलेजची वैशिष्ट्ये। तर आपल्याला या ठिकाणी ऑलिम्पिक व्हिलेजची वैशिष्ट्ये सांगायची आहेत। पहिलं वैशिष्ट्य आहे खेळाचं विशाल मैदान, दुसरं वैशिष्ट्य आहे त्या भोवतालचा प्रचंड प्रेक्षागार, तिसरं वैशिष्ट्य आहे रहदारीसाठी मुद्दाम बांधलेल्या अनेक सडका, लोहमार्ग, पुढील वैशिष्ट्य आहे पुरुष व स्त्री खेळाडू यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेल्या इमारती, त्याचप्रमाणे वसतिगृह आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी सुसज्ज अशी विशाल उपहारगृह। तर ऑलिम्पिक व्हिलेजची ही सर्व वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलेली आहेत। तो बच्चों, इस प्रकार कॉलम में ये वैशिष्ट्य जो है वो आपको लिखने हैं। पुढील प्रश्न आहे ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य। तर ऑलिम्पिकचं ब्रीदवाक्य कोणतं? सिटियस, ऑल्टियस आणि फोर्टियस हे ऑलिम्पिकचं ब्रीदवाक्य। आणि ह्या ब्रीदवाक्यातून आपल्याला कोणता संदेश मिळतो हे आपल्याला यातून सांगायचं आहे, वाक्यातून मिळणारा संदेश। तर वाक्यातून कोणता संदेश मिळतो? प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यालाच आपण काय म्हणतो? तर सिटियस असं म्हणतो। त्यानंतर अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त खेळाडूने केली पाहिजे। आणि तिसरा संदेश आहे बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत। तर पुढील प्रश्न आहे की परिच्छेदाच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। म्हणजेच आकलन कृती आपल्याला करायची आहे। आकृतिबंध पूर्ण करा। ऑलिम्पिकच्या ब्रीदवाक्याचा अर्थ काय? सिटियस, ऑल्टियस आणि फोर्टियस म्हणजेच गतिमानता, उच्चता आणि तेजस्विता। पुढील प्रश्न आहे ऑलिम्पिक सामने म्हणजे यांच्यासाठी पर्वणीच, क्रीडा शौकीनांसाठी। कोणासाठी? तर क्रीडा शौकीनांसाठी। त्यानंतर पुढील प्रश्न आहे ऑलिम्पिक ब्रीदवाक्यातील शब्द आणि त्याचे अर्थ वर्गीकरण करा। गतिमानता ऑल्टियस, उच्चता सिटियस, तेजस्विता आणि फोर्टियस। तो बच्चों, यहाँ क्या हमें करना है कि ये जो ब्रीदवाक्य है उसमें जो शब्द है कौन से, ऑल्टियस, सिटियस, फोर्टियस, इन शब्दों की जोड़ी आपको लगानी है। मतलब इन तीन शब्दों का अर्थ क्या क्या है? सिटियस मतलब गतिमानता, ऑल्टियस मतलब उच्चता और फोर्टियस मतलब तेजस्विता। आकृतिबंध पूर्ण करा। तर ऑलिम्पिक सामन्यातील खेळाडूंची संख्या म्हणजे सर्व राष्ट्रातील किती खेळाडू या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतात ते आपल्याला लिहायचं आहे। पाठामध्ये या सर्व खेळाडूंची माहिती दिलेली आहे। तर सर्व राष्ट्रातील 5 ते 6 हजार खेळाडू या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेत असतात आणि त्यामध्ये स्त्री
खेळाडू जे आहेत ते किती असतात, तर 2000च्या आसपास स्त्री खेळाडू भाग घेत असतात. ध्वजावरील 5 वर्तुळे जगाला देत असलेला संदेश कोणता? तर पहिला संदेश आहे समतेचा आणि दुसरा आहे विश्वबंधुत्वाचा. पुढील प्रश्न आहे की क्षुद्र विचारांच्या अंधकार घालवणारी कोण? तर ज्योत म्हणजे जी मशाल आहे, मतलब बच्चों जो मशाल जलाते हैं ओलंपिक में वो किस लिए जलाते हैं? तो हमारे जो क्षुद्र विचार है, तो इस क्षुद्र विचार के अंधकार को दूर करने के लिए ये मशाल जलाते हैं. ऑलिम्पिकचा ध्वज जगाला देत असलेला संदेश कोणता? तर ऑलिम्पिकचा ध्वज हा जगाला पराक्रमाचा आणि प्रयत्नवादाचा संदेश देत असतो. आपल्या देशाला ऑलिम्पिक विजयाचे मानकरी होण्यासाठी करावयाच्या गोष्टी म्हणजेच 2020 मध्ये जर आपल्याला ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये जर मानकरी व्हायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? तर ऑलिम्पिक 2020च्या विजयाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवावं लागेल. आपल्याला आवडणाऱ्या खेळात आपल्याला पारंगत व्हावं लागेल आणि आपल्याला आवडणाऱ्या खेळावर आपलं लक्ष केंद्रित करावं लागेल. तरच आपल्याला आपल्या देशाला ऑलिम्पिक विजयाचं मानकरी होण्याचा मान मिळू शकेल. कोणते लिहा? इसवी सन 1956 मेलबोर्न येथे वसविण्यात आलेले जे व्हिलेज आहे त्या व्हिलेजचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. त्या व्हिलेजचं नाव आहे ऑलिम्पिक व्हिलेज. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येणारे म्हणजे कोणाचा गौरव केला जातो? तर यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा गौरव केला जात असे. केव्हा? प्राचीन काळी. कोष्टक पूर्ण करा. यशस्वी खेळाडूंना घालण्यात येणारी वृक्षाची माळ आणि त्या वृक्षाचं नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. मतलब बच्चों वो जो पेड़ है कि जिसकी माला बनाकर जो जीते हुए खिलाड़ी थे उनको पहनाई जाती थी, उस वृक्ष का नाम यहाँ लिखना है ऑलिव्ह वृक्ष. आकृतिबंध पूर्ण करा. ऑलिम्पिक सामन्यात यशस्वी खेळाडूंना दिला जाणारा सन्मान कोणता? तर ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येत असे. त्यानंतर यशस्वी स्पर्धकांचे प्रचंड स्वागत केले जात असे आणि खेळाडूंना राष्ट्रीय सण समारंभाच्या वेळी मानाचे स्थान मिळत असे. अब देखो बच्चों, जो प्रश्न है आगे के एक वाक्य में उत्तर लिखना है. इसमें खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य कशावर लिहिलेले आहे? कशावर? ऑलिम्पिकच्या ध्वजावर ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे. ऑलिम्पिकच्या ब्रीदवाक्यावरील ऑल्टियस या शब्दाचा अर्थ काय? तर ऑलिम्पिकच्या ब्रीदवाक्यातील ऑल्टियस या शब्दाचा अर्थ आहे उच्चता. पुढील प्रश्न आहे ऑलिम्पिक सामने म्हणजे कोणासाठी एक पर्वणी असते? कोणासाठी? तर जे क्रीडापटू आहेत आणि क्रीडा शौकीन आहेत त्यांच्यासाठी ऑलिम्पिकचे सामने म्हणजे एक पर्वणी असते. पुढील प्रश्न जो आहे तो एका वाक्यात उत्तरे लिहा असा आहे. संपूर्ण जगभरातील क्रीडा सामन्यात कशाला मानाचे स्थान आहे? तर संपूर्ण जगभरातील क्रीडा सामन्यात ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांना मानाचे स्थान आहे. ऑलिम्पिकच्या ध्वजावर किती रंगांची वर्तुळे काढण्यात आली आहेत? तो बच्चों हमें कितने रंग के गोल है उसके बारे में जानकारी यहाँ देनी है. कितने? 5 रंगांची वर्तुळे काढण्यात आली आहेत. लेखकांची मोटार भरधाव वेगाने कुठे जात होती? तर लेखकांची मोटार ऑलिम्पिक गावाकडे भरधाव वेगाने जात होती. ये इसका आंसर है. पुढील प्रश्न आहे कोणत्या साली आधुनिक जगाला ऑलिम्पिक सामन्याची आठवण झाली? इसवी सन 1894 आधुनिक जगाला ऑलिम्पिक सामन्याची आठवण झाली. प्रश्न एक बार फिर से देखो. कोणत्या साली आधुनिक जगाला ऑलिम्पिक सामन्याची आठवण झाली? इसवी सन 1894 साली. ऑलिम्पिक सामन्यांचे पुनरुज्जीवन कोणी केले? तर कुबरटीन नावाच्या फ्रेंच क्रीडातज्ञाने ऑलिम्पिक सामन्यांचे पुनरुज्जीवन केले. अब देखो बच्चों, ये बहुत महत्वपूर्ण प्रश्न है. स्वमत के आधार पर मतलब हमें हमारी अभिव्यक्ति यहाँ देनी है
अपनी राय यहाँ लिखनी है। ऑलिम्पिकमध्ये यशस्वी झालेल्या भारतीय खेळाडूंचा आपल्या देशात कशा प्रकारे सन्मान केला जातो यावर थोडक्यात तुमचे विचार लिहा। आपल्या भारत देशात ऑलिम्पिकमध्ये यशस्वी झालेले अनेक खेळाडू आहेत। त्यांना ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळो वा रजत पदक मिळो वा सुवर्ण पदक मिळो, संपूर्ण भारत देश त्यांचे स्वागत करण्यास सुसज्ज होतो। खेळाडू ज्या राज्यातील असतो ते राज्य तर त्यांना सरकारी खात्यात मोठमोठ्या पदांवर नियुक्त करते। तसेच लाखो रुपयांची धनराशी देखील दिली जाते। भारत सरकार त्यांना अर्जुन पुरस्कार किंवा पद्मभूषण देऊन त्यांचा आदर सत्कार करते। भारतातील विविध संस्था आपापल्या कुवतीनुसार त्यांचा यथोचित सत्कार करतात। देशातील सर्व राज्यात त्यांना सन्मान दिला जातो। तो इस प्रकार ये आंसर जो है अपने शब्दों में, अपने भाषा में हम लिख सकते हैं। पुढील प्रश्न आहे, ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ यातून तुम्हाला कोणती प्रेरणा मिळते हे थोडक्यात सांगा। तर ह्याचं उत्तर आहे, 5 वर्तुळे एकमेकात गुंफून त्याचा गोफ बनवून ती ऑलिम्पिकच्या ध्वजावर रेखाटली आहेत। ही 5 वर्तुळे जगातील 5 खंडांचे प्रतीक आहेत। जणू ही 5 खंड एकमेकांशी मैत्रीने व प्रेमाने जुळले गेलेले आहेत असे या गोफातून दिसून येते। ही वर्तुळे जणू आपणास समतेचा, ऐक्याचा व विश्वबंधुत्वाचा संदेश देतात। जगातील सर्व लोकांशी प्रेमाने, समतेने, सद्भावनेने व आपुलकीने वागण्यास शिकवितात। संपूर्ण विश्व हे आपले कुटुंबच आहे असे जणू आपणास सांगतात। या 5 वर्तुळांच्या जवळच तेवत असणारी ज्योत आपल्या हृदयातून क्षुद्र विचारांचा अंधकार मिटविण्यास स्वयं सिद्ध होते। तो इस प्रकार ये आंसर लिखना है बच्चों। पुढील प्रश्न आहे, ऑलिम्पिक खेळाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा। उत्तर आहे, ऑलिम्पिक हा खेळ दर 4 वर्षांनी खेळला जातो। या खेळात संपूर्ण जग सहभागी होते। प्रत्येक देशातील खेळाडू स्पर्धक म्हणून ऑलिम्पिकमध्ये सहभागी होतात। प्रत्येक देशाचे अन्य देशाशी मैत्रीचे व जिव्हाळ्याचे संबंध निर्माण व्हावेत म्हणून या क्रीडा स्पर्धा भरवल्या जातात। स्त्री व पुरुषांना या खेळात समान संधी दिली जाते। येथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो। संपूर्ण जगात प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, समता, सद्भावना, शिस्त, ऐक्य व मैत्री वाढीस लागावी हाच या स्पर्धेचा प्रमुख उद्देश असतो। संपूर्ण विश्व हे एक कुटुंबच आहे म्हणून एकमेकांशी बंधुभावाने वागले पाहिजे अशी ही स्पर्धा आपणास प्रेरणा देते। तो बच्चों, इस प्रकार ये जो कृति है हमें हल करनी है और ये जो कृति है अपने नोटबुक में भी आपको लिखनी है। धन्यवाद।